8 धावा लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पण एकदा भैरव आता मात्र लाऊडली अपील होता पंचांकडे, परंतु लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर 9 धावा लागल्या जात आहेत. सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी 2 धावेने केली गेली, परंतु त्यानंतर आता कमबॅक करणं गरजेचं आहे. इथून मात्र पाहतोय गॅप मध्ये खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, ओ हो फुटवर्कचा वापर केलाय. जिथे आपण पाहतोय गरजेचं असतं, कधी कधी आपल्याला आपली बॉडी झुकवता येत नाही, परंतु त्या ठिकाणी फुटवर्कचा वापर करून आपण चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं जातंय. तीच कामगिरी इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तो म्हणजेच नाव नाही माहिती मला माहिती. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूवर रन्स येणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते, ती म्हणजे 1-1. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. थँक्यू. विक्रम पाटील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय विक्रम. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर सिद्धार्थ. ओहो अगदी पायामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. चेंडूवर रन्स या ठिकाणी नक्कीच येणार नाहीये. संधी दिली गेली नाहीये मोठा फटका सजवण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू अनुभव आहे विक्रम पाटील यांना. कराड या क्षेत्रातून इथे मात्र दूरचा प्रवास, आणि इथून जर पाहिला तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगलं जज, चांगलं झेल अक्षयच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विक्रमला एक सफलता मिळवून देण्याचं काम अक्षय करताना आपल्याला पाहायला मिळतंय. गडी बाद होतोय आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर सिद्धार्थ. 8 या आकड्यावर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा त्यांनी आपल्या संघासाठी बनवली. नवीन नवीन खेळाडू ग्राउंडवर किरण. बघूया सज्ज आहे फटका मारण्यासाठी. गोलंदाज टाकतोय तो विक्रम. फटक्यासाठी सज्ज किरण. बघूया पुढच्या चेंडूत काय होतंय. उत्कृष्ट असं गेंदबाज विक्रम कराड मधून मागासलेल्या भागातून येऊन एवढी उत्कृष्ट बॉलिंग टाकत आहेत. नवाबाडाचे शिक्षक अमोल काकडे ऑफ साइडला उभे आहेत. आपल्या संघाची सोय न करता ते क्षेत्ररक्षण करताना. बघूया पुढच्या चेंडूत काय होत आहे. किरण सज्ज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होताना वाईटचा इशारा. दोन्ही संघ उत्कृष्ट खेळी खेळताना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि परत एक विकेट गेली आहे.
रायगड या टीमची किरण परत जाताना राजू सज्ज होतोय बॅट घेऊन. पाच पाण्याच्या बाटल्या घेऊन ग्राउंडवर आलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण करताना बघूया पाटील आपल्या ओव्हरमध्ये तिसरी विकेट घेताय का आणि राजू आपल्या संघासाठी काय करून दाखवतील. गचाळ गचाळ असं क्षेत्ररक्षण, एकदम गचाळ क्षेत्ररक्षण काकडे सरांकडनं. युवराज सिंगला टफ देत होते पण बॉल सुटला त्यांच्या हातातून. पुढचा चेंडू घेऊन येतो विक्रम. छान असा फटका मारलाय राजूने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिषेक कडनं. आपल्या टीम साठी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत ते अभिषेक. पंधरा धावा रायगड या संघाचे. 2 ओव्हर आणि 15 धावा. पुढचं क्षेत्ररक्षण घेऊन येत आहेत ते विठ्ठल. सुंदर अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट असा कॅच डॉक्टर सरांकडनं. इंजेक्शन देता देता झेल कसा घ्यायचा ते पाटील सरांकडनं शिका. तोरणागड संघाकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होताना एक फक्त काकडे सरांचा बॉल सोडता उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय. बघूया पुढचा बॉल घेऊन येत आहेत विठ्ठल. छान असा फटका मारलाय. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण तोरणागड संघाकडनं. उत्कृष्ट अशी गेंद गोलंदाज. वाईटचा इशारा.
3 चेंडू आणि 18 धावा रायगड संघाचे. तोरणागड यांचे 12वे प्लेयर गणेश पोखरकर तुरुपका इक्का, पण झाडाखाली मोबाईल सांभाळतोय. पुढचा चेंडू आणि जयदीप गचाळाचं क्षेत्ररक्षण कॅप्टन कडनं. रूपरजतचे भावी सरपंच विठ्ठल कान्हेरे, अजित दादांचे राईट हँड. पुढचा चेंडू विक्रम बाईचा 1 धावा. पाच चेंडू आणि 20 धावा रायगड संघाकडनं. एक चांगला फटका क्षेत्ररक्षण करतोय तो हितेश. तीन ओव्हर संपलेले आहेत आणि 21 धावा रायगड संघाचे. पुढची गोलंदाजी घेऊन येत आहेत ते विक्रम पाटील, लुपिन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट. कराड या भागात मोठं नाव असलेले प्यासा हॉटेलचे मालक विक्रम पाटील. पॉवर प्लेचा तेवढा उपयोग करून नाही घेतला रायगड संघाने. प्रशांत कडनं फटका यावी अशी पूर्ण संघाची इच्छा आहे. बघूया पुढच्या चेंडूत काय होत आहे. सुंदर असा फटका समोर कोलून दिलाय. सुंदर असं धाव दोघांचाही. गणेश पोखरकर रेडी होताना. पुढचा चेंडू विक्रम घेऊन येत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुंदर असा फटका लेग साइडला मारलाय. बघूया अभिषेक गचाळ असं क्षेत्ररक्षण अभिषेक कडनं. सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसत होते अभिषेक, मात्र आता बॉल त्यांनी सोडलेला आहे आणि 4. सुपला शॉट प्रशांत कडनं पाहायला भेटलेला मागच्या चेंडूत. एक चेंडू शिल्लक आणि धाव संख्या होते ती 29. सुंदर अशी गोलंदाजी पाटील कडनं. विक्रम पाटील
पुढचे गोलंदाजी घेऊन येत आहेत. दुसरं षटक आणि संघाचं 5वं षटक घेऊन येत आहेत भैरव मोहिते, धाराशिवचे जानेमाने खेळाडू. पाचवं षटक घेऊन येत आहेत भैरव आणि सुंदर असा फटका पेलावून दिलाय ऑफ साइडला. बघू किती धावा येत आहेत. धाव संख्या येते 1 आणि गडी बाद झालाय. जयदीप हे आउट झालेले आहेत आणि पुढचे प्लेयर येत आहेत मनोज. सुंदर अशी कामगिरी चालली आहे ती तोरणागड संघाकडनं. रायगड संघ ही काही कमी नाही. समीर शिंदे उर्फ कल्याण शिंदे यांच्याकडे एकही चेंडू गेलेला नाहीये. सुंदर असा फटका मागच्या दिशेला लावून दिलाय प्रशांत यांनी. 4 धावा. आणि 2 चेंडू आणि धाव संख्या होते ती 34. 5 षटक आणि 3 चेंडू धाव संख्या होते 35 रायगड संघाची. भैरव मोहिते सुंदर असे षटक घेऊन येत आहेत आपल्या तोरणागड संघासाठी. बघूया पुढची ओव्हर कोण घेते. चौथा चेंडू आणि छान असा फटका मागच्या साईडला डॉक्टर पाटील कडे. सुंदर क्षेत्ररक्षण डॉक्टर पाटील कडनं. चार चेंडू धाव संख्या होते 36. मागच्या साईडला कोलून दिलेला तो शॉट. सुंदर असा फटका मागच्या साईडला आणि 2 धावा 3 धावा घेतल्यात रायगड संघांनी. षटकातले 5 चेंडू झालेले आहेत. हो सुंदर असा फटका. बघूया झेल होतोय की नाही. गचाळ क्षेत्ररक्षण विक्रम पाटील यांच्याकडनं. पाच षटक पूर्ण झालेत आणि धाव संख्या होते 40.
भैरू मोहिते संघासाठी उत्कृष्ट असं षटक पूर्ण केलेलं आहे आणि षटकासाठी आलेत स्वतः कॅप्टन विठ्ठल कान्हेरे. संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते विठ्ठल कान्हेरे. समीर शिंदेकडे अजूनही एक चेंडू गेलेला नाहीये आणि बोललो आणि बॉल गेला अभिषेककडे. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे अभिषेकने. पहिल्या चेंडूत रायगड संघाचा धाव काढलाय. रायगड संघाकडनं नवीन फलंदाज येतोय विक्रम. मागच्या चेंडूत सुंदर फटका मारलेला तो विक्रम यांनी. तीन चेंडू आणि धाव संख्या होते ती 45 रायगड संघाची. पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी विक्रम यांच्याकडनं विठ्ठल यांच्याकडनं. सहाव्या षटकातील 4 चेंडू झालेत. सुंदर अशी गोलंदाजी करताना विठ्ठल. कालच प्लास्टर काढून आलेत आपल्या गुडघ्याचं तरी इतकी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत विठ्ठल. शेवटचा चेंडू सुंदर असा फटका ऑफ साइडला. सहा षटक पूर्ण झालेत आणि धाव संख्या होते 46. तोरणागड संघाला 47 धावांची गरज.
टॉस जिंकलाय प्रथमेश, काय डिसिजन असेल? डिसिजन थोड्याच वेळात आम्ही कळवू तुम्हाला, टीमशी सल्लामसलत करून. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही चांगला खेळलात. तुझी विकेट लवकर गेली होती परंतु सांभाळलं आणि खूप चांगली धावसंख्या उभारली गेली आणि या ठिकाणी झालं. तर हा महत्वाचा सामना आहे तुझ्यासाठी, काय म्हणशील? नक्कीच हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकलो तर सेमी खेळण्याचा चान्स मिळेल. त्यामुळे या सामन्यात सुद्धा आम्ही 100% देऊ आमचे. आणि दुपारचं सत्र आहे, किती धावा इथे आता बनवू शकताय? आता या सत्रामध्ये तर एक 80 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. तेव्हाच कुठे थोडा गोलंदाजांना चान्स मिळेल. धन्यवाद या दादा. नक्कीच बोलत नाहीये परंतु बघूया. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच पुरंदर संघ आणि टॉस जिंकून आपला डिसिजन लगेच देणार आहेत. जाऊया आपण जिथे मॅच चालू आहे, महत्वाची मॅच आहे. जिंकण्यासाठी 46 धावा नक्कीच बनवल्यात आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. तर आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष आहे. इथून दोन संघ एका बाजूला जर पाहिलं तर रायगड संघ जो आता क्षेत्ररक्षणासाठी सजला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच तोरणागड. एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्यायचे आहेत. प्रीतम, बॉलर नेम किरण. ते मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर इथे आघात केलाय आणि पहिल्या चेंडूवर रन आउटच्या रूपाने गडी बाद होतोय. पहिला गडी बाद या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय.
हॅलो चेक हॅलो. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. इथून पाहतोय आपण धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जाते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणचं चांगलं षटक हाताळलं गेलं. गरज होती ज्या षटकाची, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर ज्या धावा थांबवण्याचं काम केलं किरणने, ते चांगलं होतं. फ्रंट फूट लाईनचा गोलंदाज म्हणून किरणकडे पाहिलं गेलं आणि त्याचं जर पाहिलं तर योग्य उत्तर किरणने देताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जातोय. तर मात्र पहिल्या चेंडूवर आघात तर केलाय. चेंडू हवेत आहे. किरण जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत 2 धावा इथून सजवल्या जातील. 2 धावा पूर्ण होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिला चेंडू हाताळला गेला. अगदी समोरच्या दिशेने खेळला होता चेंडूला, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या गेल्या. तुम्ही पाहतोय पुढचा चेंडू असेल प्रीतम यांचा. अहो अटॅक केलाय ऑन साइड रिजन मध्ये. किरण पुन्हा एकदा चेंडूवर येतोय, चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच लेंथ लाईन चांगली इथे मात्र ठेवली जाते. जाणीव आहे समोरच्या दिशेने खेळवायचं आहे. कारण की जर पाहिलं तर ऑन साइड रिजन आणि ऑफ साइड रिजन जो पॉइंटचा एरिया आहे त्याची जी लेंथ आहे ती कमी आहे. त्यानंतर आपण पाहतो ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतो स्क्वेअर लेगची जी लेंथ आहे ती देखील कमी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिस जज करतोय त्या ठिकाणी. जज होत नाहीये त्याला. आणि त्यावर जर पाहिलं तर आणखीन एक धाव या ठिकाणी घेताना धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 9 या आकड्यावर आतापर्यंत पोहोचली जाते. पहिल्याच सामन्यामध्ये जर पाहिला तर धावसंख्या अगदी 90 धावा झाली होती आणि त्यानंतर जो उच्चांक आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळाला. जो उच्चांक वाढायला हवा होता तो कुठेतरी कमी झाला. त्यानंतर चांगली गोलंदाजी दर्शवली गेली. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी दर्शवत असताना जर पाहिलं तर तो आत्ताचा रेट आहे, आताचा रन रेट आहे तो आपण पाहू शकतायत. 6 षटकांमागे जर पाहिलं तर 40 ते 45 धावांवर थांबवण्याचं कामगिरी करतायत. इथून आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. सुरेख फटका, अगदी शार्प शूट केला आणि चेंडू निघून गेला. चेंडू सीमारेषे पार. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू वापरले गेले आहेत. गोलंदाज प्रीतम यांनी पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा आणि त्यानंतर सिंगल सिंगल आणि एक चौकार. पलटा चेंडू आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॉडी पूर्णपणे झुकवली होती, ड्राईव्ह केली होती, परंतु चेंडू सरळ सीमारेषे पार. चौकारासाठी 4 धावा. 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी नक्कीच उभारायची आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो 47 धावांचं लक्ष आहे. एक गडी लवकर बाद झाल्यानंतर 2 फलंदाजांनी ज्या पद्धतीने आपण पाहतो ही पारी सांभाळली गेली. चांगली धावसंख्या नक्कीच नेताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फटका आहे, परंतु मिस टाइम या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळते. कुठलीही चुकी केली नाहीये आणि विकेट या ठिकाणी नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला जज, चांगला कॅच नक्कीच घेतला गेलाय आणि दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय तोरणागड या संघाचा.
नवीन फलंदाज क्रिसवर भैरव मोहिते. उत्कृष्ट असा सामना चाललाय मराठा प्रीमियर लीगचा. सुंदर असे दर्शक सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत. दर्शकांमध्ये रोशन शिंदे कबड्डी प्लेयर पालघर जिल्ह्याचे, ते सुद्धा आपलं योगदान आपल्या टीम सोबत आहे. सुनील शेट्टी यांच्या मावशीचा मुलगा मुरली शेट्टी मागे बसलेला आहे. WPL मधनं वुमन्स लीग मधनं पण एक प्लेयर आलेला आहे, त्याचं नाव नाही घेत. पुढचं क्षेत्ररक्षण घेऊन येत आहेत किरण. आपल्या संघासाठी आपला संघ कसा जिंकवून देऊ शकतो ह्यासाठी किरण पुढचं षटक घेऊन येत आहेत. षटक क्रमांक 3. धाव संख्या होते ती 17. अक्षय सज्ज. वाईडचा इशारा अंपायर कडनं. उत्कृष्ट कामगिरी ही अंपायर कडनं आपल्याला लाभलेली आहे. अचूक निर्णय देत आहेत. स्ट्राइक घेतोय तो अक्षय. पुढचा चेंडू आणि असा चांगला फटका मारलेला आहे. धाव संख्या घेत आहेत 1. एक चेंडू 19 धाव संख्या होते तोरणागड संघाची. पहिला बॉल फेस करतोय भैरव. सुंदर असा फटका कोलवून दिलेला आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण रायगड संघाकडनं. सुंदर अशी लढत देत आहेत दोन्ही संघ. वीस धाव संख्या झाली आहे. पुढचा चेंडू किरण. सुंदर असा फटका कोलून दिलेला आहे लेग साइडला. 6 धावा. पुढचा चेंडू किरण. सुंदर अशी गोलंदाजी किरण यांच्याकडनं. पुढचा चेंडू अक्षय. सुंदर असं षटक घेतलंय ते किरण यांनी आपल्या संघासाठी. धाव संख्या होते 26. षटकातले शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना किरण संघासाठी योग्य वेळी योग्य षटक घेऊन आलेत किरण.
स्ट्रॅटेजिक टाइम आउट. खेळानंतर धावसंख्या झाली आहे 27. तोरणागड संघाला 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे आणि रायगड संघाला 18 चेंडूत 19 धावापर्यंत थांबावं लागेल समोरच्या संघाला. पुढचं षटक घेऊन येत आहेत मनोज. विठ्ठल कॅप्टन चांगली खेळी खेळून गेलेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आणि वाईड. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या होते 28. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज तोरणागड संघाला. पहिला चेंडू घेऊन येत आहेत मनोज. सुंदर असा फटका दिलाय अक्षय यांनी 6 धावांसाठी. दुसरा चेंडू घेऊन आणि तोरणागड संघाला 13 धावांची गरज 17 चेंडू मध्ये. आणि सुंदर असा फटका मागच्या साईडला कोलवून दिलेला आहे अक्षय यांनी. 4 रन. सुंदर असं फलंदाजी करतायत अक्षय. 16 चेंडू आणि 9 धावांची गरज तोरणागड संघाला. पूर्ण सामना एक साइडला कलताना दिसतोय. तोरणागड संघाच्या साइडला अक्षय यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. संघासाठी चांगली फलंदाजी करताना. क्षेत्ररक्षणात बदल रायगड संघाकडनं. सुंदर असा फटका ऑफ साइडला कोलून दिलाय ते अक्षय यांनी. 1 धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होते 39. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. बघूया पुढचा चेंडू. भैरव काय करतात ह्या चेंडूत. सुंदर असा फटका समोरच्या दिशेला कोलून दिलाय भैरू यांनी. 4 रन. मुंबई आपली आहे. षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतोय मनोज. सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू. धाव संख्या होते 43.
4 धावांची गरज तोरणागड संघाला. सुंदर असा फटका कोलून दिलेला आहे आणि संघ विजयी.